इथं सायकल आहे या आणि बरोबर हिथनं इकडल्या साईडला अरुणाचल प्रदेश आणि इथून इकडल्या साईडला आसाम आहे या आणि इथून 1 किलोमीटर जर पुढे गेलं तर इथं भूटानची बाउंड्री आहे म्हणजे भूटान येतं या. तर आपण आसाम म्हणजे एक म्हणलं तर इथं आपण 0 पॉईंटवरती म्हणलं तर जमणार नाही. माझं हेल्मेट राहिलं, हेल्मेट माझं तिथंच राहिलं, जिथं मी पास बनवला तिथंच राहिलं, बाउंड्रीवर राहिलं हेल्मेट माझं. माझ्या लक्षात आलं नाही काय काय. ठीक आहे भैयाजी, धन्यवाद जी. बघितलं का असं नंबर घेऊन ठेवायला लागते. तर मी 2 किलोमीटर मध्ये एक तरी माझ्याकडे नंबर असतो. सर माझं हेल्मेट राहिलं इथनं 3 ते 4 किलोमीटर पटा टेंट लगाया रात में और हेलमेट रह गया था तो ये भाई लेके आ गए थे. तो धन्यवाद आपने हमें जगह दी रुकने के लिए. थैंक यू थैंक यू थैंक यू. अरे काय रस्ता आहे, अरे देवा. आज काय खरं नाही कडे. आसाम सोडतोय आणि अरुणाचल मध्ये 1 2 आणि ही 3 आलो अरुणाचल प्रदेश मध्ये. आपण कसं चिकटे बघितलंय. आयो लय घाण वास येतोय आता. म्हणजे शहरामध्ये जी फाटकी तुटकीची घालून फिरता का नाही ती पाया फाटलेली असते त्या. ही बघा ह्याला म्हणते संस्कृती. ही अशी संस्कृती जपते ती. आणि शिका जरा काहीतरी म्हाताऱ्या माणसांकडं. मावशी व्हिडिओ काढण्यासाठी आलो इथं फोटो बनत नाही. मी MH45 रायडर, स्वागत तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. ही बघा समोर सूर्य निघालेला आहे मस्त मध्ये. साईडला अशी सायकल लावलेली या. मी आज थांबलेलो या. काल रात्री विषय असा झाला, माझं पॉवर बँक संपलं. कसं काय दोन्ही पण हे संपलं नाही. मग विचारच पडलं मिळाला मोठा. दोन्ही पण पॉवर बँक संपलं ते माझं अचानकच. लाईट होती, लाईट पण सगळी संपली अचानकच. संपली कसं काय माहीत नाही काय झालं ती. आता आपण उडलगुरीमध्ये येतील लाग. आता बहिरकुंडकडे निघायचं. बहिरकुंड आपल्याला अरुणाचल प्रदेशची आसामची बाउंड्री आहे ती क्रॉस करायची आपल्याला आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करायचा आपल्याला. तर तिकडे जी पाठीमागं तुम्हाला जी नर्सरी सीन आहे ती नर्सरी, त्या नर्सरीमध्ये आपलं चार्जिंग लावलं आहे समजा. आणि तिथं चहा नाश्ता करा सकाळचा आता जाऊन त्यांच्या इथनं आणि मग पुढे निघायचं आहे. पण आपलं अजून 10-15 मिनिट थांबायला लागेल, कारण की ही जी वर फॉग जी पडला ना समजा, ही फॉग निघून जायला ते ऊन ह्याच्यावर पडायला लागेल. त्यामुळे थांबू थोडं मग निघू इथून. चला तर आता हे काही जाऊन आधी दोन्ही पॉवर बँक आणलं मी. आता गेटच्या बाहेर गेलो, एक पोर घालतात ते. त्याला म्हणलं पॉवर बँक द्या तेवढं. दोन्ही पॉवर बँक आणल्या या. आता ह्यातला ही चार्जिंग किती झाला या, ही काही चार्जिंग झालं नाही. आणि ही जी एक गाडी राहिली आहे. पण मला जपून चार्जिंग वापरायला लागलं नाही. मला ही फुल लागतील करायला. अजून ह्यांना 2-3 तास लागतील फुल व्हायला. पण आता मी जपून वापरून चार्जिंग, कारण नंतर माझी लॅब होऊन बसेल. त्यामुळे चला मोबाईल थोडा चार्जिंग करतो काम करतो. कारण ते लाईव्हला पण नाही, कशालाच नाही, काहीच नाही. म्हणलं होतं मी बाट्या बाता मारलेला लाईव्हला आणि स्टोरी बिरी लावून समजून सांगितलेलं, काहीच नाही केलं. गप्प बसलो एकदम. टेंटवरला कवर काढून हे टाकलाय, कारण ह्याला आतनं पाणी कसं काय सुटतं इतकं मला काय माहीत नाही बरं का. आतनं भयंकरच पाणी सुटतं ह्याच्यावरले. रेल्वे तिकडं रेल्वे निघाली तिकडं. तिकडे स्टेशन आपलं तिकडनं सर आहे. आता ह्याच्या पण पाणी बघा ह्या ह्याच्यासुद्धा पाणी आहे. आता काय करतो ना, ह्याच्या आतमध्ये सामान ना गाबळा काढून सायकल अडकवतो, तर टेंट वाळून जाईन वरनं. तर महादेव आई अंबाईच्या नावानं चांग बरं. सुरुवात चालू झाली आपली. लय पण लोकांना देत बसायचं नाही बरं का भावानं. असं व्हायचं, असं झालं, असं होतं, झालं तसं होतं. ते काय होतं माहिती का, त्यानंतर तिथं रिस्पेक्ट टीम होती. काल रात्री मला सांगायचं झालं, एक नवीन अनुभव अजून आला मला जीवनात, की जी माणूस मला आवडीनं बोलतो ना घरीही चहा पाण्याला, तिथं जास्त भाषण देत कधी बसायचं नाही. म्हणजे कसं झालं माहिती का, काल रात्री मी लय त्यांना समजून सांगितलं जीवन असं आहे तसं आहे, ट्रॅव्हलिंगला थोडंफार लाईफमध्ये करायला. मला माहीत नाही बरं त्यांना काय वाटलं असेल काय नाही ते. पण एक असं की ते त्यांना परत मला भावच दिला नाही जास्त. म्हणजे अनुभव आला मला ह्या जिंदगीमध्ये अजून एक, की बाबा
लाईफमध्ये लोकांना ज्ञान देत बसायचं नाही कुठं गेल्यानंतरनं. रिस्पेक्ट कमी होते, तिला लक्षात राहून द्या कायम. फ्रेश होतो, काल रात्री फ्रेश झालो नाही मी, फ्रेश होतो नंतर ना मग तुम्हाला भेटतो. ओके, तुमचा भाव मस्तमध्ये फ्रेश झाला आहे. आज निघाला आहे नाश्त्याच्या तलाशीमध्ये. नाश्ता चला, काल रात्री पण उपाशी झोपलाय गणपा तू. चल काहीतरी खा, नाही तर मरून जाकील. उदालपुरीमध्ये आली या, तर नाश्ता करतो बघा. आता सायकल लावली बाहेर, नाश्ता करू आणि मग निघू पुढं. कारण की काल रात्री पण चालले क्या करतोय. अरे भाई है मेरे पास, मैं बोले इसका पैसा मैं पे करूँगा. तो आसाम में इतने अच्छे लोग मिलते हैं ना, इसको राइड करने के लिए और अच्छा लगता है. भाई आपका नाम? मेरा नाम जयंत राव है. कैसे मन में आया? कैसे मन में आया कि भाई नाश्ता खिलाने का? क्या जो लोग देखता है ना उसको मैं खिलाता हूँ. अच्छा चलो यार, ऐसे काम करते रहो भाई. अच्छा लगता है बहुत ज़्यादा ऐसे लोग मिलते तो. तर बघितलं, अशी माणसं मदत करते ती. एक चहा घेऊ आणि मग नंतर फोडणी. बर 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 बर, काय चाललंय? बाकी सगळं मस्त आहे ना? बाकी सगळं मस्त आहे ना? फॉलोवर भाऊ आहे बरं का. आता फोन आला मला म्हणला तुमचा लय मोठा फॅन आहे म्हणला मी, आणि तुम्ही जिथं माणूस विचार करायचा बंद करतो ना, तुम्ही तिथं विचार पुढे करता म्हणला. तुम्ही लय वेगळे म्हणलं समजापेक्षा. मला त्या खरंच भारी वाटलं. मला तुम्हाला कशी मदत लागू, मला 10,000पासून मी आतमधली तुम्हाला नक्कीच करू शकतो. त्यांना भाऊ धन्यवाद बरं का, म्हणलं इतकं पण मोठं दाखवलं. आणि भारी वाटतं बा, एवढा हीच सपोर्ट. नुसतं मनाला काय जाते, मनाला नका देऊ रो, मनाला तर काय जातं नुसतं सपोर्ट. भारी वाटतं थोडं, आपला माणूस आपल्या मदत करतो या. कारण की तुम्ही बघितलं मग अशी नाश्ता आहे त्या पोरानं चालला, मी खाल्ला, माझ्या डोक्यात दिसत होतं आता पैसे द्यायचे पैसे द्यायचे ते. तर भावा आला, भावा म्हणला ते तुम्हाला मी पैसे सर काय अडचण नाही. लई भारी वाटतं हे कल्ली म्हणलं भाई हम पैसे देंगे आपका. मग एक वेगळंच भारी वाटतं जरा. हे ना जरा असं काहीतरी पूर्ण असं निघालून तिकडे डोंगर आहेत आपल्याला, तिकडे जायचं आता. रस्ता आता एकदम गदाळ लागला आहे, तर रस्त्याचं काम चालू आहे बघा. तर आता इथून लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथनं आता आपली जिंदगी बदलणार आहे. कारण का इथून काहीच 20-25 किलोमीटरवरून अरुणाचलची बाउंड्री लागणार नाही. तर मग चला आसामचे कपडे येते हे कली कपडे घालणं हे लई वेगळं आहे. खरंच बरं का, आपली पृथ्वी का नाही लय सुंदर आहे. इतकी सुंदर आहे का ना आपली पृथ्वी, खरंच मला लय भारी वाटतं. कारण की हे तर 10 मिनिटाला नेचर बदलतं, 10 मिनिटाला नाही 5 मिनिटाला नेचर बदलते. 5 मिनिटाला इकडे घर आहे ती, कुठं सुपारी झाड आहे ती, सुपारी झाडाच्या आतमध्ये नुसते घर आहे ती. नंतर नाही शेती आहे, नदी आहे तिकडे पडल्या साईडला. आता ती पुढं मला दिसती या, आणि तेव्हा तिकडं ऊस बऱ्याच दिवसात ऊस दिसला तिकडल्या भागात. म्हणजे एक असा नेचर आहे का नाही सांगताच येत नाही. ते असं ते हे, आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभव घेण्यासाठी ह्याला एक वेगळं मन लागतं. त्या मनाचं नाव असतंय टुरिस्ट लाईफ मन, कळलं का? तर ती मन तुमच्यापाशी पाहिजे नेमानं, असं माझं म्हणणं येतं या. काय नाही आयुष्यामध्ये, खरंच काय नाही. त्यामुळं जिंदगी जगा, आयुष्य फिरा, ट्रॅव्हलिंग करा. माझं एक म्हणणं ट्रॅव्हलिंग करायला लागतं या. हे बघा इकडे शहर आहे त्या बुटक्या हे रस्त्यात जाताना जर का आता इकडे जातो नीट नजर टाकली का नाही, 1000 एकरमध्ये इकडे काहीच नाही. एवढ्यात नुसतं नारळाची शेती दिसते तुम्हाला, जी सुपारी शेती आहे. आणि मध्ये जे एक छोटं फार्म हाऊस बनवलं, हे घर आहे इकडल्या माणसांचं आसामी घर आहे. आपल्या इकडे ह्याला फार्म हाऊस म्हणते ती, पण हे घर आहे छोटंसं. आणि ही सगळ्यात जास्त तुम्हाला आसाममध्ये बघायला मिळणार. रस्त्याच्याकडनं जाताना म्हणा, गावात जाताना म्हणा, अशी तुम्हाला नारळाची कडनं सगळी गावं म्हणजे सुपारीची शेती दिसणार, सगळी सुपारीची शेती. आणि त्यातमध्ये तुम्हाला एखादं घर तर दिसणार. असं ही आसामची खास प्रकृती आहे. आणि हेच नक्कीच बघण्यासाठी तुम्ही, असं माझं म्हणणं आहे.
वाव बोर ले आंबट आहे. छोटी सी नदी बह के आया कोई पानी और नजारों में क्या नजारा है. कितना पागल सा दिल हमारा है. दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है. जानता ये जहान सारा है. दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है. कुठलं गाणं म्हणत होतो, कुठलं गाणं झालं. एकट्या स्वतःमध्ये एवढी ताकद पाहिजे की तुम्ही एकटा असताना हसला पाहिजे. तुम्ही एवढी ताकद जर स्वतः असली ना, किती जरी मोठं दुःख आलं तरी तुम्ही कधीच रडू शकत नाही. ते आपल्यात हे बघा. व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहे इथं फोटो बनत नाही. सायकल रस्त्याने घेऊन, कारण की नजारा असा आहे का नाही, एवढी एकच घर आहे जी पूर्णपणे ह्याच्या आतमध्ये या निसर्गाच्या आतमध्ये या. ही बघा हे बघा निसर्ग हवा. आणि हे बघा असं घर आहे काहीतरी. बघा इथं ह्यांचा ही वटा इथं ही हे बघा अशी घरं असते. इकडे आसामची घरं ही आहे ती. ह्याला म्हणतं प्रॉपर आसामी घरं जी की कोडली पण केलेली असते ती. तिथं माहीत नाही त्यांच्या घरी कोण आहे कोण नाही. हे बघा हे बघा आता ही जसं थोडी मोठी होती ह्या झाडांना काढते, ही अजून लागवड करते ती. आणि ही प्रॉपर आसामची घर आहे. बघा ही प्रॉपर आसामची घर आहे ती. तर काही सायकल आहे माझी. व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलो या. जाऊन तरी बघा 1000 एकरमध्ये काहीच नसते, पण जिथं असतंय ना तिथं एवढ्यामध्ये असं ही पूर्णपणे असतंय. झाडं असते, झाडाच्या आतमध्ये बरोबर असं घर असतंय. ती मावशी आली काय म्हणते काय नाही कोणाष्ट. नमस्ते मावशीजी. नमस्ते. काय असतंय ओळख नाही काय नाही, त्यामुळे जरा थोडीफार अशी बोलते ती. अरे हां तुम्हाला दाखवायचं राहिलं. ही पाणी काढायचं बाई ह्यातनं पाणी काढायचं असतं. असा खाटा असतो. ही 20 फूट खोल आहे. तर 20 फुटावरच पाणी लागतं इथं. आणि 20 फुटावरतीच पाणी लागतं. आणि मग तिथनं परत ती शेतून काढते पाणी. किंवा असं काहीतरी असतं शेंदाला पाणी. एकदम जुनं आहे हो, जुनी पद्धत आहे एकदम. यूट्यूब गाँव में घुस रहा है. हाँ गाँव में हो. हम हमारे यहाँ के लोगों को हम दिखाते हैं कि कहाँ का मतलब कैसा है, यहाँ की संस्कृति कैसी है, यहाँ के लोग कैसे हैं. आसाम के लोग बहुत अच्छे हैं. सही में आसाम के लोग बहुत अच्छे. आपको हिंदी आती है? हिंदी नहीं आता. ये जो आपने कपड़े पहने हैं आसाम के कपड़े हैं ना. हाँ. आसामी कपड़े. तो हमारे यहाँ पे ड्रेस पहनते हैं ये है ना वो लोग का. हाँ कपडे हे पहनते. आणि मी खरं सांगतो बरं का, ती फाटकी कपडे घालण्यापेक्षा का नाही, ही बघा हे का ही आसामी कपडे बघा हे का, हे ह्या आजीनं घातलेली ही कपडे ती. ही बघा हे का तुम्ही जी शहरामध्ये जी फाटकी तुटकी जी घालून फिरता का नाही, ती पाया फाटलेली असते त्या. ही बघा हे का ह्याला म्हणते संस्कृती. हे का ही अशी संस्कृती जपते ती. आणि शिका जरा काहीतरी म्हाताऱ्या माणसांकडं. मौसी आपको ये कपड़े अच्छे लगता है? अच्छा लगता है. अच्छा लगता है ना. आपको भी हिंदी आता है? आप झूठ बोले हमसे. हिंदी आता है. क्या कहना चाहेंगे जो शहर में जो वो लड़कियां कपड़े पहनती है फटी छोटी वाली, आप उसके बारे में कुछ कहना चाहोगे? हमारी संस्कृति के बारे में आप कुछ कहना चाहोगे? मुझे मुनाना बूं. अच्छा नहीं है. वो कपड़ा अच्छा नहीं है. अच्छे नहीं. ये ठीक है. ये ठीक है. बघा त्यामुळे बघा माता मौल्या कोणी असू दे, बहिणी असू द्या, मी सांगतो कपडे नीट ही कपडे व्यवस्थित घातली पाहिजे. आपली संस्कृती आपण संस्कृती जपलीच पाहिजे. आपलं जीवन ही लय भारी नीट जगा. आणि ही कल्ली माणसं हे का इतकी भारी ती काय सांगायचं मला. ही बघा हे का असं. आणि मी असं आलो इथं तुम्हाला दाखवण्यासाठी खास. ही बघा घरी अशी आहे ती.
या जंगलात आलो या. मला दाखवायचं आहे काहीतरी की ही बघा हे बघा ही आहे का नाही. हे औषध आहे. कशाचं औषध आहे काय माहीत नाही. काय औषध आहे. औषध तयार होते ह्याच्यापासून. हे असं ठेवते हे लावून. ही बघा ही समजा सोलत आलेलं वरल्यापासून खाल्ल्याकडे मग सगळं सोलत आणलं आहे. छोटंसं असा तुकडा काढते ह्याचा आणि इथं ही लावते ते असं आणि ह्यातनं नंतर नाही रस ह्यात येऊन पडतो ह्या बाऊलमध्ये आणि नंतर नाही हे असं तयार होतं. आयो लय घाण वास येतो याचा. मोबाईल पडला लागला त्या. लय खतरनाक आहे राव. तेव्हा इथं पण आहे हो का. ह्या समजा जंगलामध्ये आहे. मला तर इथं टेंट लावून राहा वाटतं ह्या जंगलामध्ये. छोटंसं गाव आहे या. ह्या गावाचं काय नाव हाय आहे या मला तर नाही ते माहीत आहे. इकडे समजा हजारो एकरामध्ये नुसतं आणि नुसतं तीच आहे ती नारळ झाडं. नारळ झाडाचं तिकडे लांब जर पलीकडे बघितलं का नाही तर तिकडे ती हे आहे ती औषधं आहे का ना औषधं मग अशी तुम्हाला दाखवलेलं ते औषधाची झाडं ते आहे ती. आणि ही झाड आहे का नाही ही फुलं ही मोठं ही झाड मला लयच भारी वाटतंय कारण ह्याला फुलं लय भारी लागते ती. नुसती फुलं ह्याला पानच नाही त्या झाडाला. ही बघा हे किती भारी जागा आहे. ही जागा किती भारी बघितली आहे इथं. असं वाटतं जाऊन टेंट लावा असं वाटायला लागले मला. किती भारी जागा आहे राव. मधनं असा पूल केलेला आहे आणि समोर साईडला आतमध्ये घर आहे ती कसम दिसो परे शेतीकडनं. असं वाटतं स्वप्न या दुनियात आहे खरंच असं वाटायला लागलंय. असं सोडत वाटत नाही मला कसं असं सोडत नाही. भाई आप यहाँ से हो क्या. आप यहाँ पे रहते हो. अच्छा हाँ चाय कुछ नहीं था मेरे को वो जगह अच्छी दिखे ना बहुत ज़्यादा तो मेरे को लगा आप यहाँ पे रहते हो. नहीं रहते हो चलो ठीक है. मोबाईल चार्जिंग लावला आहे. इथं ही बॅटरी ही झाली फुल. जेवण करायला आमची वाटली होती. ये भैरवकुंड क्या भैरवकुंड गाव आहे ना ये भैरवनाथ या भैरवकुंड. इथं सायकल आहे या आणि बरोबर हिथनं इकडल्या साईडला अरुणाचल प्रदेश आणि इथून इकडल्या साईडला आसाम आहे या आणि इथून 1 किलोमीटर जर पुढे गेलं तर इथं भूटानची बाउंड्री या म्हणजे भूटान येतं या. तर आपण आसाम म्हणजे एक म्हणलं तर इथं आपण 0 पॉईंटवरती म्हणलं तर जमणार नाही कारण की मला आज खूप जास्त वाईट वाटतं कारण की मी आज असा दिला ना आसाम ही सोडणार आहे आणि अरुणाचलमध्ये आज एंटर करणार आहे मी. तर मला बरेच जण म्हटली होती आज इथं राहा कुठं जर गेलं तर लवकर गाव तुम्हाला थांबायला भेटणार नाही. तर बघू आता पुढं काय होतं मॅगी मग घेऊ आता कारण की पूर्ण हिल चालू होणार आहे घाट डोंगर घाट चालू होणार आहे आपल्याला. तर चला जाऊ पुढं बघू आता कसं काय आहे ते. आसाम सोडतोय आणि अरुणाचलमध्ये 1 2 आणि ही 3 आलो अरुणाचल प्रदेशमध्ये आपण. चला म्हणजे आपली सायकलनं अजून एक मोठा राज्याचा टप्पा पार केलेला आहे. तर खरंच खूप जास्त भारी वाटतं या. आता हिल पूर्ण चालू म्हणणं आहे आपल्याला पुढे जायला. चला आता इथनं पुढे आपली डोंगर स्टार्ट व्हायची. आता 2 महिने सफाई रस्त्याचं नाव घेत नाही. 2 महिने कंपल्सरी आता डोंगरात चालणार आहे. उतरत चढायचं चालत जायचं सायकल ढकलत जायची उपाशी तापाशी राहायचं. आपलं सुरू झाले आता. हाज्या माझ्या लय झाली 10-15 दिवस मस्त केली. आता सायकल ढकलायची वेळ लागते पुढल्या जायला ना. खतरनाक चढ आहे पुढं. चला अरुणाचल प्रदेश. अरुणाचलमध्ये जसं घुसलो तसं एंट्री केलं ना रस्त्यानं हालत खराब करून टाकायला लागले मला. हे लय खतरनाक डेंजर रस्ता लागला आहे.
ना गाडी आहे रस्त्यावर ना काय रस्ता तर लय खराब आहे अरुणाचल प्रदेशमध्ये जास्तीत जास्त दारू पिते माणसं जसं आलो मग काय धरणं बघतोय सगळे दारूच आहेत हातात सगळ्यांच्या दारूच्याच वाटल्यात नुसत्या अरे काय रस्ता आहे अरे देवा आत काय खरं नाही कडे लय पेट्रोल लागला लयच खट लय मोठं डोंगर लागायला लागले कडे आता काय मरतो सायकल ढकलून बहुतेक आता अरुणाचलमध्ये घुसतो आता ऑनलाईन पास बनवायचा आपला ऑफलाईन पास बनवणार आहे आणि पास बनवून मग पुढे जायला लागतं आहे पाठीमाग चेकपोस्ट आहे आणि हो इथं आता पास बनवायचं शेजारी इथं फिरिस ते फुटरो इथं पास बनवू चला पासपोर्ट टाईप 2 फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स ही लागते आपल्याला चला काढू फिरावून महागारी पाठवला अजून बाउंड्रीवर असा लय मोठा खेळ असतो तर ओके फायनली पास बनला आहे आपला ही 15 दिवसाचा पास बनवलेला आहे 150 रुपये गेलं आणि चला आता पुढं हेल्मेट राहिलं हेल्मेट माझं तिथंच राहिलं जिथं मी पास बनवला तिथंच राहिलं बाउंड्रीवर राहिलं हेल्मेट माझं माझ्या लक्षात आलं नाही काय करावं समजा डोक्यावरून पडलं माझं पाक उद्या सकाळी त्याला मला कुठेतरी गाडी धरून जाऊन ते हेल्मेट घेऊन यायला लागेल नाहीतर लेरा मोठा राडा होईल इथं टेंटला जागा परमिशन काढतो मी आता त्या भावाला फोन करतो आता ती मग मला गाडीवर भेटलो होतं आणि त्याला मी सांगतो हेल्मेट घेऊन ये म्हणतो हेलो हाँ जी बोलिए। भैया जी एक छोटा नॉर्मल काम था आपके पास मेरा हाँ बोलिए तो। जो चेक पोस्ट जो है ना वो चेक पोस्ट जी तो वहाँ पे जो मेरा हेलमेट रह गया यार अभी मेरे ध्यान में आया और जहाँ आप मिले ना वहाँ से बस थोड़ा आगे ही मैं रुका हुआ एक होटल है उसके साइड में हाँ वो वहाँ पे चेक पोस्ट पे मेरा हेलमेट रह गया हेलमेट हेलमेट रह गया। हाँ रह गया अगर आपसे होगा तो क्या आप ला के देंगे तो अच्छा बात होगा नहीं तो फिर कोई बात नहीं मैं गाड़ी से आ जाऊँगा आप किधर पे हैं? अभी तो हम मिले थे ना बस बस उससे बस थोड़ा ही आगे बस राइट साइड में एक होटल होगा वहाँ पे हूँ अगर होगा तो ठीक है उधर ही बैठे। ये है ना जहाँ पे जेरोक्स निकालते हैं जी 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 जेरोक्स निकालते हैं बिल्कुल वहाँ पे है उनके पास है हाँ हाँ अगर हो चेक किया ना हाँ एक ही हेलमेट है मेरा बस पीला वाला हेलमेट है टेबल पे रखा है वहाँ पे रह गया वो चेक किया ना चेक पोस्ट। हाँ 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 चेक पोस्ट राइट वहाँ पे ठीक आहे भैया जी धन्यवाद जी बघितलं का असं नंबर घेऊन ठेवायला लागते तर मी 2 किलोमीटरमध्ये एक तरी माझ्याकडे नंबर असतो आता सर माझं हेल्मेट राहिलं इथनं 3 ते 4 किलोमीटर पाठीमागून सायकल ढकलत पूर्ण आलोय मी तर त्या भावाला फोन केला म्हणलं बिचारा म्हणलं माझं हेल्मेट घेऊन इकडे म्हणलं काय पण करून अशी कधी पण सांगतो 7, 8, 10, 20 किलोमीटर झालं की एक नंबर कोणाचा नाही कोणाचा घेऊन ठेवायचा मैत्री करायची तर असे करून तुमची लय हेल्प होऊ कळलं का हे का चला टेंट लावा आता इथं टेंट लावायला परमिशन काढली हवा इथं लावू टेंट मॅडम कुंड घेतली परमिशन टेंट लावू मस्त म्हणजे लाईट बीट आहे चार्जिंग करायला मोबाईल चला भावनो यही वो भाई है इनको मैंने फ़ोन किया था और बोला था मेरा हेलमेट लेके आओ क्योंकि एक्चुअली क्या होता ना मैं भी रोड से आ रहा था तो उस टाइम पे हमारी दोस्ती हो गई भाई ने अपना नंबर दे दिया बोला अगर कोई मुसीबत होगी तो मुझे फ़ोन कर लेना मुसीबत पड़ी तो पड़ी बस 10 मिनट के अंदर मुसीबत पड़ी कितना किलोमीटर भैया गए थे आप मैं 4 किलोमीटर 4 किलोमीटर 4-5 किलोमीटर 4-5 किलोमीटर भाव गेला होता हेल्मेट घेऊन तुझं फोन म्हणलं माझं हेल्मेट राहिले म्हणलं हेल्मेट घेऊन या वैसे भाई हेल्मेट लेके गए भाई थैंक यू चलो यार भाई आ जाओ मेरे को चाय पिलाऊंगा आ जाओ
चला चहा पिऊ चहा पाजू आणि मग आता फ्री झालो मी. भारी वाटलं लय जास्त भारी वाटतं अशी मदत करणार भेटलं खूप जास्त. बहन जी 3 चाय कर दे ना. कितने हो आप? 3 हो आप? हम 3 है ना जी. 3 चाय कर दीजिए जी. मैंने भाई को बुलाया और भाई ने खुद पैसे दे दिए. ये तो नहीं ये तो गलत बात है यार. मैंने देना चाहिए था. नहीं नहीं आप मेहमान है ना हमारा मेहमान कोई से बात कहाँ नहीं, ले सकते? वो बादशाह है ना दीदी. तो धन्यवाद आपने हमें जगह दी रुकने के लिए. थैंक यू. तो देख लो भाई यहाँ पे अपना दीदी, टेंट. जानो बस नहीं जानो. तो यहाँ पे अपना टेंट लगाया रात में और हेलमेट रह गया था तो ये भाई लेके आ गए थे. तो भाई तवांग जाओगे कल इसी रोड से जाओगे ना? इसी रोड से जाएंगे. ठीक है जाते समय मिल लेना एक बार और. ठीक है भाई. रास्ते में तो अपना मेल पड़ ही जाएगा. चलो भाई. तो दोस्तों कुछ आज का ऐसा ब्लॉग है. तो कुछ ऐसा आज का दिन मेरा दिन गया पूरा का पूरा. आपने देखा आज मेरे दिन में क्या क्या हुआ. अच्छे नज़ारे देखने को मिले. अगर दोस्तों वीडियो अगर अच्छा लगता है तो वीडियो करो लाइक, चैनल करो सब्सक्राइब. मिलता हूं आपको मैं अगले वीडियो में. तब तक के लिए बाय बाय टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. हर हर महादेव. बाय बाय. इथं जेवायला जास्त करून मिळत नाही तर मॅगी खाऊन झोपू. मस्त.